प्रकारे हे दोन भाऊ एकत्र येणार असं म्हटलं जात आहे, तसे संकेत दिले जात आहेत. सामान्य कार्यकर्त्याला काय वाटतं त्याच्याबद्दलची कविता पत्र मी तुमच्यापर्यंत आता ऐकवलं, तुम्ही ऐकलं असेल ते. तुम्हाला हो. खरंच आता वाटतंय का की हीच ती वेळ, हाच तो क्षण, आणि जर असं असेल तर का बरं? नाही, 100% मला तर आनंदच होईल या विषयाचा. कारण मी सुरुवातीचा शिवसेना शाखा प्रमुख आहे आणि हो. आता जर दोन्ही शिवसेना आणि मनसे, उभाटा आणि मनसे जर एकत्र येणार असतील, तर मला वाटतं की आज आपण पाहतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांच्या पक्षांच्या पोटामध्ये गोळा आल्यागत झालंय. बर, आणि अनेक मला वाटतं की कोण सांगा बरं, कोणाकोणाच्या पोटात गोळा आलाय? ये डर होना जरुरी आहे. आणि तुम्हाला कारण जाणीव झाली त्या गोष्टीची की तुम्ही एकत्र येणार ह्याची भीती आहे काही लोकांना? हो, 100% आहे. भीती आहे म्हणून तर आपण पाहतोय ना, माईक फेकाफेकी चालू झाली आहे. हा. कोण म्हणतं आम्ही संबंध संपवणार. म्हणजे तुमचे संबंध जे काही मनसे बरोबर असतील, शिवसेनेबरोबर असतील, हे काही संबंध फक्त तुमच्या कारणापुरतेच होते का? हा. मग तुम्ही फक्त या आतापर्यंत दोन्ही पक्षांचा नुसता वापरच करून घेतला का? हा. की आता याच्यामध्ये भाजप असेल किंवा एसएनसी असेल, या दोघांनाही तेच वाटतं ना. बरं, मी विचारतो ना त्यांना. डॉक्टर, सुरुवात डॉक्टरांपासून करतो. डॉक्टर, तुमच्या पोटात गोळा आलाय असं ते म्हणतायत, भीतीनं ग्रासलंय तुम्हाला, तुम्हाला आता चैन पडत नाहीये. काय 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 म्हणालात? काय माहितीये हा. का विलासजी, हम्म. आता ज्यांना वाटतंय की हे दोन भाऊ एकत्र आल्याने फार मोठं काहीतरी राजकीय गणित घडणार आहे महाराष्ट्रात, हा. त्यांनी या स्वप्नातल्या दुनियेत राहावं. हा. भीतीचा गोळा, अहो भीतीची एक पुळी आहे ना, पुळी, हम्म. ती पण आम्हाला जाणव त्याची होत नाही. हा. कारण काय झालंय, पुलाखालून एवढं पाणी वाहून गेलंय, या प्रत्येकाने स्वतःला राजकीय क्षेत्रामध्ये आजमवलंय. बर. राजसाहेबांनी पण आजमवलंय, उद्धव साहेबांनी पण आजमवलंय. आज उद्धव साहेबांचे 100 उमेदवार त्याच्यापेक्षा जास्त उभे केलेले. किती निवडून आले? तर 20 निवडून आले. दुसऱ्या पक्षाचे ना नगरसेवक आहेत ना आमदार आहेत. अशा लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी भीतीचा गोळा काय पुळी पण उठणार नाही. कारण प्रश्नच येत नाही. हा. आम्ही 80 उभे केले, आम्ही 60 जिंकलो. आणि याचा अर्थ काय की महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने हा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हा. धर्मवीर आनंद दिघेंची शिवसेना, त्यांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाणारी शिवसेना, म्हणून आमच्या शिवसेनेला महाराष्ट्राने स्वीकारलंय. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना स्वीकारलंय. त्याच्यामुळे बरं, आम्ही जे म्हणतोय की आम्हाला स्वीकारलंय, हा. हे आकडे जे आहेत ते तुमच्या समोर सांगतायत की आम्हाला स्वीकारलंय की आम्हाला नाकारलंय. बरं डॉक्टर, मला मान्य आहे तुमचं, हे सगळी तुमची जी थिअरी आहे ना, आपण क्षणभर असं म्हणू, मान्य, 100% मान्य. क्षणभर नाही, फॅक्ट. बरं, फॅक्ट त्यांचं काहीच तर उरलेलं नाही, काही नाही, काय शून्य आहेत समजा ते, असंच क्षणभर आपण मानू. मग मुद्दा असा आहे, असा एक सण जात नाहीये ज्या सणाला तुम्ही त्यांच्याकडे नाही आहेत, त्या दादरच्या याला कृष्णकुंजवर किंवा काय आमरसपुरी आहे, काय 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 चाललंय. लोकांना प्रश्न पडलाय, तुम्ही शिवतीर्थ. हा. हा. काय काय म्हणालात? पंत्या लावायला पण जातात. बरं, ठीक आहे. हा. नाही नाही, कसं आहे, तेव्हा ती पुळी आहे का गोळा आहे ते कळलं नाही का? मी बोलतो ना. हा. बरं, नाही नाही, कसं आहे वसंतरावजी, राजकारणामध्ये समोरच्याकडे असलेली 2%, 3%, 1.5%, 4% मतं ही कधी कधी पुढच्या वेळेला आपल्याला उपयोगी पडू शकतात. थोडा त्याच्यामध्ये 1-2 सीटचा फरक पडू शकतो. याच्यासाठी समविचारी राजकीय पक्षांबरोबर जे थोडेफार जवळ येऊ शकतात त्यांच्याबरोबर आपल्याला संबंध हे राजकारणातले ठेवावे लागतात. बरं. आणि आपला जो राजकारणातला शत्रू असतो त्याच्या घरी आपण जातो, कारण संबंध वेगळे आणि राजकारण वेगळं. अरे असं कसं? हे गमतीचंच आहे. नाही, एक गोष्ट, संबंध एकच मिनिट, संबंध आणि राजकारण. नाही, बघा एक लक्षात घ्या. अजित जी आता भाजपचे
मुख्य सहप्रवक्ते आहेत, उपप्रवक्ते आहेत. हा अजितजींना विचारा की मी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या आणि माझ्या मैत्रीमध्ये कुठे फरक पडला हा. का? किशोर तिवारी अगोदर अहो उबाटाचे तुम्ही त्यांचा तर सांगूच नका. अहो ऐका ना, तुम्ही अजित हा 2 मिनिटं ते किशोर तिवारी उबाटाचे प्रवक्ते होते. हा आमच्या बोलण्यात वागण्यात काय फरक आला का? राजकारण वेगळं हा आणि जे तुम्ही म्हणताय ना घरी जाणं किंवा न जाणं, हा. हे राजकारणापोटी जायचंय ना. आता त्याच्याने ज्यावेळी तुम्ही जर पार्टीच बदलणार आहे, हा तुम्ही जर आमचे विरोधक म्हणून उभे राहणार आहे, तर आम्ही त्या दृष्टीनेच विचार करणार. आम्हाला काय फरक पडतोय? ठीक आहे. आमच्याकडे क्षणभर आपण असं मानू 60 आमदार आहेत, हे पण तुमचं मान्य आहे. आमच्याकडे चला खासदार चला हे आहेत. पण मान्य आहे. चला हे पण मान्य आहे. हजारो लोक नातं वेगळं राजकारण वेगळं बरोबर. हा, विलाजी हा. हजारो लोक आमच्या पक्षामध्ये आजही येत हा. आहेत, ज्यावेळी हे 2 पक्ष अस्तित्वात आहेत त्यावेळी. याचा अर्थ काय की जनतेने आम्हाला स्वीकारलंय, बर. जनतेने एकनाथ शिंदे साहेबांना स्वीकारलंय आणि हिंदू हृदय सम्राटांचा ब्रँड ठीक आहे. जर महाराष्ट्रात कोण असेल हा. तर तो अजितराव. एकनाथ शिंदे साहेब आहेत. अजितराव येतो हे तुमच्याकडे, स्वीकारलेलं येतो. एक खास प्रश्न आहे तुमच्यासाठी. हा वसंतराव बोला. यांना जनतेनं नाही स्वीकारलं, यांना महाराष्ट्राच्या जनतेनं नाही स्वीकारलं, यांना ईव्हीएम ने स्वीकारलंय. बरं ठीक आहे, आता ईव्हीएम वर चर्चा नको जायला. अजितराव एक गोष्ट सांगा. आता तुमचे मित्र राजू वाघमारे असं म्हणाले, नातं एका बाजूला असतं, राजकारण एका बाजूला असतं. आता हे जर आपण असं मान्य आहे, हे ठीक आहे, कोणी म्हणेल की ठीक आहे, पण अचानक 2 भाऊ एकत्र येणार म्हटल्यानंतर आता आपली कट्टी फू, आता आपली दोस्तीच नाही, आता आपण बोलायचंच नाही, हे काय प्रकार आहे? म्हणजे काय कळलंच नाही. मग ते म्हणतायत ते बरोबर आहे का? डर जरुरी है? नाही, मला आधी तात्यांना उत्तर द्यायचंय. बरं द्या. तात्यांचं काय होतंय, विलासराव, आपल्या गावाकडे एक म्हण आहे, तात्या जेवायला बसतात आणि नेमकी पंक्तीमधली बुंदी संपते. तात्या पुन्हा तुम्ही चुकीच्या पंक्तीमध्ये बसलाय, लक्षात घ्या. आता काय विषय आहे बघा, लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याची काळजी करू नका आता तुम्ही चव्हाण साहेब. ज्या त्याची नका काळजी करू आता. पद्धतीनं विलासजी आपण मला प्रश्न विचारला हा की बघा कसं आहे की आपण फॅक्ट्स वरती चर्चा केल्या पाहिजे. हे सगळं असताना भारतीय जनता पक्षाकडे आपणच बातम्या दाखवल्यात. भारतीय जनता पक्षाकडे मुंबई महानगरपालिका आली होती. आज स्थिती काय आहे? 55 माजी नगरसेवक आमच्या मित्र पक्षाकडे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून गेलेले. आम्ही स्वबळावरती जवळपास, आपल्यालाही ते माहितीये की मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकली होती. त्यामुळे डर बीर जरुरी असलं बिलकुल काही नाहीये. आणि दुसरं आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, 14ला 17ला आपण मैत्री तोडण्यापर्यंत काय झालं सांगा ना अजितराव. काय? आता मैत्रीच नाही आपली, असं काहीतरी स्टेटमेंट आलं तुमच्या नेत्यांचं. एवढं काय झालं अचानक? म्हणजे नाही, एक याला गोष्ट तर म्हणतात येणं आशिष जाणं शेलार, जरुरी मी आहे. नाव घेतो त्यांचं. नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की याच्यामध्ये बघा की प्रमुख स्टेटमेंट आमच्या पक्षाचं अधिकृत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे. आदरणीय देवेंद्रजी काय म्हणाले, एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. आणि मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की ज्याच्याकडे संघटना आहे, ज्याच्याकडे विचार आहे, महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून दिलंय ना. आता हे फुटले बिटले खोके महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल आहे. पण अजितराव तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी येतो खरं तर तुमच्याकडे. एक प्रामाणिक उत्तर द्याल मला? एक प्रामाणिक उत्तर द्याल अजितराव? हा, आपण एखादा स्वयंपाक करण्यासाठी सगळं साहित्य गोळा करावं, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी, सगळं करावं, स्वयंपाक तयार करावा आणि ऐन जेवायच्या वेळेला ते आपल्याला मिळू नये, अशी काही तुमची अवस्था झाली आहे का? तुम्ही राज ठाकरेंवर डोरे टाकले, सगळं केलं गेले काही काळ, आणि अचानक ते जर जात असतील दुसरीकडे तर त्याचा राग आहे का कुठेतरी? विलासराव, मी तुम्हाला सांगतो, हे खूप वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. अहो, हे होईल का ते आधी बघा. म्हणजे बाजारात तुरी तसला प्रकार आहे जे होणारच नाहीये. एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे या विषयावरती. मी सन्माननीय राजसाहेबांचा राजकारणा व्यतिरिक्त चाहता आहे आणि मला याची सल आहे, मला याचं दुःख आहे त्यांचा चाहता म्हणून, की सातत्यानं सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी कायम त्यांचा अपमान केलाय, उपमर्द केलाय. आणि बघा, साधारणपणे बाळासाहेबांच्या शैलीनं राज ठाकरे साहेब पार्टी चालवतात. त्यांनी एकदा सांगितलं ना की आम्हाला इकडे जायचंय, तर मनसेतनं अशा क्रिया प्रतिक्रिया येणं ना, विलासराव आपल्यासारख्या अनुभवी पत्रकाराच्या लक्षात आलं पाहिजे की 1 महिन्यापूर्वी झालेली मुलाखत आता बाहेर काढली आहे. ते फक्त टायमिंग आहे, ती एक राजकीय खेळी आहे.
असं काही होईल का? झालं तर आम्हाला आनंदच आहे. ठीक पण उद्धव ठाकरे साहेबांचा पूर्व इतिहास पाहता ते राज ठाकरे साहेबांना सातत्यानं त्यांनी धोका दिलेला आहे आणि त्याची सल महाराष्ट्र सैनिकांच्या मनामध्ये, प्रमुख नेत्यांच्या मनामध्ये, माझ्या अनेक मित्रांशी जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, अजितराव आमच्या राजसाहेबांना जर करायचं असलं तर ते सांगतात आणि राजसाहेबांनी एकदा बोलल्यानंतर कोणाची टाप नाही बोलायची. अहो, गल्ली गल्लीतून मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. जर राज ठाकरेंना हे करायचं असतं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असतं, हा माझा आदेश आहे, आपण हे करतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बर, तुमचं म्हणणं आहे की हे होणार नाहीये. किशोर भाऊ, तुम्ही राजकारण बघितले गेली अनेक वर्ष. हा, होणार नाहीये, होऊन द्यायचं नाहीये, बर 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 ठीक आहे, मी येतो. यांना होऊन द्यायचं नाही. मला किशोर भाऊंना विचारतो ना, किशोर भाऊंनी राजकारण बघितलंय ठाकरेंचं जवळून, आणि तुम्हाला काय वाटतं किशोर भाऊ, हे जुळता जुळता जुळेना की जुळता जुळता जुळेल, की काय होणार आहे? तुम्ही काय कसं बघताय या सगळ्याकडे, आणि तुमची मन की बात पण सांगा. नाही, राजकारणात असं असते की सध्या मी शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता नाहीये. हा, समर्थक म्हणून बोला, परंतु समर्थक हा, म्हणून. समर्थक आहे. अजून हकालपट्टी झाली नाही, पण समर्थक तर कधीही राहू शकतो. ठीक आहे ना. हा. पण एक सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रात मी फिरत असतो आणि एक सामान्य कार्यकर्ता आहे मी. तो लोक बोलतात की ठाकरे बंधूंनी एक व्हावं, हम्म, ठाकरे बंधूंनी एक व्हावं आणि ठाकरे बंधूंनी एक होऊन महाराष्ट्राचं भलं करावं, असं लोक बोलतात. बर बर. आणि 14 मध्ये यांनी महाराष्ट्राचं ब्ल्यू विजन दिलं होतं राज ठाकरे, आणि त्याला मी बघितलं होतं, तर त्यांना एक विजन आहे. हम्म, आणि राजकारणात राजू तुम्हाला सांगतो, 1 11 होतात बरं, 1 2 होत नाही. हा, आणि हे 1 11 तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही दिसणारच. तर मी तुम्हाला एक सांगतो की आजची जी परिस्थिती आहे, आजची जी गरज आहे, कारण इलेक्शन कमिशन वगैरे गरज कुणाची आहे? महाराष्ट्राची गरज आहे, ब्रँड ठाकरेंची गरज आहे, कुणाची गरज आहे? ह्या दोन भावांनी एकत्र येणं, कसली, कुणाची काय गरज आहे? अरे, राजकीय गरज कोणाची असते? राजकीय पक्षांची असते. कुठं महाराष्ट्र वगैरे लावलाय? हा, इथं तर निधी आणि टक्केवारीवर अटकले आहे जाऊन. हो, पण मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत आहेत, आज काय करताय एक किशोर भाऊ? मिनिट मी सांगतो. पहिल्यांदा मराठी माणूस एवढा अडचणीत आलेला आहे, मग तो शेतकरी असो किंवा युवक असो. हम्म, आणि मराठी हिताच्या रक्षणासाठी मराठी आवाज बुलंद झाला पाहिजे, अशी परिस्थिती आहे. हम्म, आणि मी सांगतो तुम्हाला की सध्या ज्या प्रकारचं विकासाची गंगा वाहत आहे, ती गंगा अडाणी अंबानीच्या कडे आहे, ती वळती करायची आहे महाराष्ट्राच्या सामान्याकडे. याच्यासाठी मला असं वाटते की उद्धवजींनी पुढाकार घ्यावा आणि राज ठाकरे यांनी थोडा मोठेपणा दाखवावा व संघटनात्मक काम राज ठाकरेंनी बघावं. निर्णयाचे काम उद्धवजी बघतील, आणि दोघांची पोरं आहेत, ते राजकारणात सक्रिय आहेत, तर त्यांनी सुद्धा विचारसरणी आणि प्रबोधनकारांची विचारसरणी, म्हणजे प्रबोधनकारक असताना श्रीकांत आणि बाळासाहेब यांच्यामध्ये जसं होतं संबंध, आणि त्याच्यानंतर काय झालं मला कळलं नाही. मात्र घराणेशाहीचं समर्थन करताय. एक मिनिट कसं आहे, अरे लोकच घराणेशाहीला, तुमच्या पार्टीत किती लोकांना आता मुंडेंच्या पोरी बघा. तुम्हाला मी सांगतो पण ना, आम्ही आहे ना. अरे देवेंद्र फडणवीस, गंगाधर फडणवीसचा मुलगा नसता तर महापौर झाला नसता, तर आता मुख्यमंत्री झाला. अरे तुम्ही घराणेशाही नको. हा, पुढे बोलू. हा, घराणेशाही नको हे बोलण्यात अर्थ नाही. लोक घराणेशाहीला मतदान करतात, त्याला मी काय करू. एक सांगतो तुम्हाला की ठाकरे ब्रँड हा जिवंत करणे महाराष्ट्राची गरज झाली आहे. बर, आणि त्याच्यासाठी दोघंही एक व्हावे असं सामान्य ठीक आहे, जनतेला वाटते. हे बघा, मी स्पष्ट सांगतो. हा, आणि जनतेच्या भावनांचा आदर यांनी करावा. बर, इमिजिएटली रिझल्ट दिसणार नाही, हा, कारण डॅमेज मोठं झालाय. आणि भाजप सारखा राक्षस महाराष्ट्रात आलेला आहे. पहिले तो एकनाथ शिंदेला खतम करेल. राज्यसभा भाऊ मिळते तुम्हाला.
अरे थांब ना यार. अजित तुम्ही आहे ना नवीन नवीन गेले आहात. अरे भाऊ, मी- आम्हाला मला पण बोलू द्या. राक्षसच करता तुम्ही. काय तुम्ही तुमचं मार्गदर्शन घेतलंय आम्ही, असं काय करता भाऊ तुम्ही आता? म्हणजे आमच्याकडे असते तर आम्ही तुम्हाला सन्मानानं राज्यसभा देऊन निवृत्त केलं असतं. किती आता सगळे आमचे नेते तुमच्या समोर म्हणजे मला लहानाचे काही मोठे कळलं झाले, तुम्ही एवढे नाही, मोठे नाही. राज्यसभा पण दिली असती, निवृत्त पण केलं असतं, तुम्हाला काय करायचं किशोर भाऊंसोबत? नाही नाही हे विरोधी बघा, पक्षातला माणूस खरं बोलायला लागला ना की त्याला काहीतरी देण्याचं लगेच बोलायचं. एक मिनिट मी बोलतो. अजितजी हा अजितजी हे लोक चांगले नाही हे मला माहित आहे. हे लोक काय करतात ते तुम्हाला थोड्या दिवसात माहित पडेल. परंतु मी एक सांगतो तुम्हाला, तुला ज्या मानसिक वेदना आणि ज्या अडचणीचा सामना एकनाथ शिंदे करत आहे, जो दररोजचा अपमान सहन करत आहे, तर एकनाथ शिंदेचे लोक मला एकट्यात बोलत आहे ना की तुम्ही थोडं इनिशिएटिव्ह घ्या. अरे तुमच्याकडे दबंग लोक टिकत नाही. काय आणि मी काय ऐकतोय हे? मी भाऊ, काय या- ऐकतोय? नाही या नाही पुढे सोडण्याचं किशोर भाऊ काम आहे एक ना. मिनिट, हे राजू वाघमारेंना असं विचारू काही द्या. expertise तुमचे लोक इतक्या किशोर काही भाऊंना लोकांना आहेत विनंती करतायत, महाराष्ट्राच्या तिकडे दुःख मांडतायत. राजकारणामध्ये रोज मीडियामध्ये पुढे अहो, सोडतात. काय आहे अहो, माहिती आहे अजितदादांनी का? सांगितलं, आता शिंदे साहेबांनी किशोर सांगितलं. भाऊ- असं रविकिरण काही सर नाही. येतो तुमच्याकडे, फक्त ह्यांचा एकदा मिटवतो. हा ते काय किशोर भाऊंना आता काय बोलायचं हे सुचेन असं झालंय. का बरं? कारण आता काय, आता दोघे भाऊ एकत्र आले हा तर किशोर भाऊंना कुठेतरी चान्स मिळतोय काय त्यांना बघावं लागेल. आधीच उद्धव साहेबांनी त्यांना रागावून बाहेर काढलेलं आहे. आता प्रश्न ते असा जरा आहे जास्त स्पष्ट की बोलू जो ना. प्रश्न तुम्ही विचारत होतात की गरज काय, गरज जर आपण फॅक्ट मला बघायला उत्तर घेतलं तर या दोन्ही पक्षांची गरज स्वतःच्या अस्तित्वाची राहिलेली आहे. कारण महायुती 2029 पर्यंत आहे. त्याच्यानंतरही 2029 नंतर महायुतीच सत्तेमध्ये असणार आहे. कारण या फॅक्ट मी बोलतोय, हा. विरोधकांची जी ताकद आहे, काँग्रेस पूर्णपणे संपल्यात जमा आहे. मला बोलू द्या. येतो. पवार साहेबांच्या एनसीपीचं तेवढं काही राहिलेलं शिल्लक दिसत नाही. राहिला उभाटा, तर उभाटा संपल्यात जमा आहे. आता 20 आमदार आहेत, तेही आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यामुळे पुढच्या या 10 वर्षाचा काळ जर तुम्ही बघाल राजकारणात, तर मनसे आणि उभाटा या दोन्ही पक्षांची स्थिती काय होणार आहे. ठीक आहे. आता यांचं नेक्स्ट जनरेशन जे आहे हा त्या नेक्स्ट जनरेशनला सेट करायचंय. ठाकरे ब्रँड लेगसी त्याला राहिली भविष्य पाहिजे. असतो. आता त्याच्यामुळे खऱ्या तुमचं अर्थाने खरं ठीक आहे. आहे मी की किशोर भाऊ, भाऊ जवळ किशोर भाऊ गेले. पटकन तुमचं उत्तर द्या. मला पण रविकिरण 55 सरांकडे जायचंय, कारण ह्या सगळ्याचं विश्लेषण मला त्यांच्याकडून ऐकायचंय. हे झाले आरोप प्रत्यारोप. काहीतरी असेल ना. ही फॅक्ट सांगितली, हा. हे आरोप नाहीत. बरं ठीक आहे, तुमच्या ठीक आहे. प्रश्नाचं उत्तर बर दिलं. बर बर फॅक्ट. हा हा हे बघा, राजूजी, मला माझी सोय वगैरे लावायची नाही आहे या वयात. मला जेवढा सन्मान मिळायचा तेवढा मिळाला आणि मी समाजासाठी काम करत आहे. समाजाने मला खूप काही दिलं आहे, तर तुम्ही त्याची चिंता करू नका. परंतु मी व्यापकदृष्ट्या जे काही बोललो की महाराष्ट्रात मराठी माणूस अडचणीत आला असताना दोघा बंधूंनी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम किशोर भाऊ, करून कुठचा मराठी माणूस अडचणीत आलाय? मराठी माणूस सुखात आहे. आम्ही महाराष्ट्राची काळजी घ्यायला आणि भाऊ, मराठी उद्धव ठाकरे माणसाची मुख्यमंत्री काळजी होते. घ्यायला तेव्हा शिवसेना मराठी समर्थ माणूस आहे. अडचणीत आला नाही आम्ही का? बाळासाहेबांचे विचार हा? घेऊन चाललोय. ज्या वेळेला आम्हाला ना कोणाची मुंबई गरज आहे महानगरपालिकेची ना सत्ता मराठी इतकी वर्षे हे माणसाला ओरबत कोणाची होते. गरज आहे. कारण गरज असती इतका भ्रष्टाचार तर केला, याच्यापूर्वी मुंबईचे झालं रस्ते असतं. चांदीचे झाले असते. हो, त्याच्यामुळे इतका पैसा काय घाला. होत बर नाही. बर ठीक आहे. महायुती मी त्याच्याबद्दल थोडं थोडं मला बोलू मला द्या. मला थोडं हा, हे हा. दोन लोक भिडले आहेत ना, तर मी बोलतो. प्लीज मला रविकिरण सरांकडे जायचंय. हा हे राजूचं काहीतरी जमो आणि अजितचंही जमो या 5 वर्षात, असं मला वाटते. पण एक बोलतो मी की अख्खी मुंबई अडाणीला विकत आहात. अख्खे उद्योग देऊन टाकले. गडचिरोलीचा पालकमंत्री बनून, अरे मला बोलू द्या तुमच्या ना. पक्षप्रमुखांची अरे, चिरंजीव बोलू द्या त्यांच्या ना. लग्नात बरं नाचायला अजिजी का- त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. मला रविकिरण सरांकडे जायचंय. हा यांना ऍसिडिटी झाली आहे. मी एक बोलतो ना तुम्हाला की काय मुंबईचं होतंय आणि काय महाराष्ट्राचं होतं तुम्हाला माहित नाही. कशा रीतीने भ्रष्टाचार सुरू आहे हे तुम्हाला अहो, माहित नाही. किशोरजी, तुम्हाला काही भेटत तिवारीजी, नाहीये हो. बर, तुम्हाला बर. काही स्थगिती भेटत नाही. सरकारला ठीक प्रगती आहे सरकार ठीक आहे. मी तिघांनाही थांबवतो. विमान आरोप घेऊन प्रत्यारोप चालू राहतील. मी तिघांनाही थांबवतो. मला रविकिरण सरांकडे जायचंय.
इथला भ्रष्टाचार रविकिरण सर, ज्या प्रकारची ही सगळी राजकीय मांडणी केली जाते, आरोप प्रत्यारोपांचा भाग बाजूला ठेवा, पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाची लढाई आहे की राजकारणात एक नव्या प्रकारची आखणी करण्याची रणनीती आहे? काय आहे? तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? विलास, माझ्या मते दोन्ही ह्याची लढाई आहे. एक तर ठाकरे ब्रँडची पण लढाई आहे, राजकीय अस्तित्वाची पण लढाई आहे. हे बघा, राजकारणामधलं कसं आहे, राजकारण हा शेअर बाजार सारखा असतो. तिथे सेन्सेक्स कधी उसळी घेईल कोणाचा, त्याच्यानुसार हा ट्रेंड ठरतो. ज्यावेळी दोघही भाऊ स्वतंत्रपणे लढत होते, दोघांनाही समजून उमजून चुकलेलं आहे आता की आपल्याला काही मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी हुशारीनं परवा दोन्ही पटापट दोघांनी विधानं केली आणि महाराष्ट्राच्या राजकीय शेअर बाजारामध्ये एकदम त्यांचा सेन्सेक्स आता उसळीला आलाय म्हणून तर आपण चर्चा करतोय. आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे ना आपापली भूमिका मांडत लोकांपुढे जाण्याचा, त्यानुसार ते करतायत. आणि दोघही भावांनी छानपैकी स्टेटमेंट करून आता दोघही बघतायत की महाराष्ट्राच्या राजकारणात काय चर्चा होते, कोण काय बोलतं, कुणाला काय वाटतं. शेवटी ते दोघच निर्णय घेणार आहेत, ते कोणालाही विचारणार नाहीत, कोणाचाही सल्ला घेण्याची त्यांची काही सवय नाही. त्यामुळे ते दोघं निर्णय घेतील, एकत्र यायचे तर एकत्र येतील. पण ही प्रक्रिया किचकट आहे, इतकी सोपी नसते. ही लिटमस दोघांनी टेस्ट आहे, जाहीर तुम्ही म्हणताय केलेलं तसं? येस, लिटमस टेस्ट आहे. आणि याच्या पुढचे अनेक टप्पे आहेत त्यांच्या समोर. ते टप्पे कसे पार करतात ते, आणि कुठल्या लेवलला जाऊन ती युती झाली तर होईल, हे पाहणं सुद्धा खूप औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. पण आता ते सर, दोघं पॉलिटिकल स्वतंत्र आहेत. टायमिंग बद्दल काय सांगाल? ही जी टायमिंग पॉलिटिकल आहे हे योग्य टायमिंग आहे का? अगदी योग्य आहे. कारण आजच्या क्षणाला गुढीपाडव्याचं जर तुम्ही भाषण राज ठाकरे यांचं जर आठवलं तर त्यांची लाईन ही थोडी मध्यम मार्गी होती. त्यांना धड भाजपच्याही बाजूनं झुकलेले ते दिसले नाहीत आणि धड ते इकडेही दिसलेले नाहीत स्वतंत्र. त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला आणि महापालिकेमध्ये आपण कशी भूमिका घेऊ शकतो याची चुणूक त्यांनी दाखवली. म्हणजेच त्यांनी टायमिंग साधला होता. इकडे उद्धव ठाकरेंनी तर वेगवेगळे प्रयोग सुरूच ठेवले, त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतोय. तर अशा वेळेला दोघाही भावांनी, मला वाटत नाही की हे अचानक घडलेलं आहे, हे कुठेतरी एक आहे, संवाद आहे. आणि ठाकरे बंधूंनी हे कायम दाखवलेलं आहे की राजकारणामध्ये आम्ही एकमेकांच्या उखाळ्या पकळ्या कधी कधी काढत राहू, परंतु भाऊ म्हणून काय नातं काय मला वाटत नाही की ते संपण्यासारखं आहे. कारण विवाह समारंभामध्ये ते जेव्हा जेव्हा भेटले अलीकडच्या काळामध्ये नातेवाईकांच्या, त्यावेळी त्यांच्यामध्ये काही ना काही हास्य विनोद काहीतरी भेटीगाठी झालेल्या आहेत. कुठेतरी हे त्यांना वाटलं असेल की आपण एक वेगळा प्रयोग करून बघूया, काय होतंय बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, आणि ते अपेक्षित पडसाद उमटायला लागलेले आहेत. आणि ही आत्ताच्या क्षणाला दोघांची गरज आहे विलास, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण जर एक मुद्दा सर, हे स्टेटमेंट पहिल्यांदा तिकडून येतं, काही क्षणाच्या आत दुसरं स्टेटमेंट येतं, ते मुलाखत कुठे देतात, कशी देतात, हे तर असं स्पष्ट दिसतंय. पण हे दिसतंय ते पडद्यावरचं आहे, पडद्यामागे सुद्धा काहीतरी सुरू आहे असं मानायचं का आपण? अगदी अगदी. आणि ते पडद्यामागे सुरू असेल तर ते तिसऱ्या माणसाला कळण्याची काही सोयच नाही. कारण ठाकरे कसे आहेत, राजकारणामध्ये कसं वागतात, हे आपण गेली अनेक वर्ष बघत आलेलं आहे. बाळासाहेब सुद्धा निर्णय घ्यायचे, भल्या भल्यांना कळत नव्हतं की काय निर्णय घेणार आहेत. त्यामुळे तेच संस्कार या भावाभावांवर झालेले आहेत. ते काय बोलले असतील आपापसात, त्यांनी काय ठरवलं असेल, पण त्यांनी स्पेस घेतली ना. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा काय सुरू होती ना, आज आपण काय करतोय, त्यांनी स्पेस घेतली ना. ही स्पेस घेणं सुद्धा राजकारणामध्ये फार मोठं कौशल्य असतं विलास. आपण चर्चेचा विषय बनलं पाहिजे, आपण लोकांच्या तोंडी आपलं नाव आलं पाहिजे दिवसभरातून कित्येक वेळा. ही सुद्धा एक राजकीय कौशल्याची एक चुणूक असते, ती दोघांनी दाखवून दिलेली आहे. आणि रेलेव्हन्स जो आहे तो सुद्धा त्यांनी दिला. मी येतो डॉक्टर तुमच्याकडे. मला अजितराव तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला चकवा दिलाय का? राज ठाकरेंनी तुम्हाला चकवा दिलाय का या निमित्तानं? जर असं घडलं तर हा तुमच्या सगळ्या जे चाणक्य होते त्या सगळ्या चाणक्यांना हा चकवा आहे का? विलासराव, खरं तर या प्रश्नाचं उत्तर मी अत्यंत चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, पण माझ्या पक्षाच्या गोपनीय रणनीतीचा तो भाग आहे. अजिबात चकवा वगैरे आम्हाला दिलेला नाहीये. मुळात भारतीय जनता पार्टी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय भूमिका घेईल ते आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल. आणि मुळात याच्यामध्ये रविकिरण सर जे बोलले ना, ते थोडंसं पुढे घेऊन जातो. एका अनुभवी पत्रकारानं केलेलं हे विश्लेषण आहे. विलासजी, साधं लक्षात घ्या, मी मगाशी म्हणालो तसं, सन्माननीय राज ठाकरे साहेब बाळासाहेबांच्या स्टाईलनं आपली पार्टी चालवतात. राज ठाकरेंना जर एखादा निर्णय घ्यायचा असला तर ते स्पष्टपणे तो निर्णय घेतात. आणि आपण यापूर्वी पाहिलंय, त्या निर्णयाच्या विरोधात साधं एखादं पत्रक काढलं किंवा एखादी बाईट दिली तरी त्यांनी पक्षातनं लोकांना काढून टाकलंय.
एवढा मोठा डिसिजन, एवढा मोठा निर्णय ज्या पद्धतीने त्यांनी ही चर्चा घडवून आणलेली आहे ना, तर ते रवी किरण सर म्हणतात तसं बरोबर आहे की आपलं मार्केट अप झालं पाहिजे, आपला सेन्सेक्स वर गेला पाहिजे, त्याकरता हे सगळं आहे. आणि विलासजी आत्ताच बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत तुमच्या सोबत एका बाजूला चर्चा करत असताना बार्गेनिंग पॉवर सुद्धा ते वाढवत आहेत, एक दबाव आणतायत तुमच्यावरती ते. तर तेच विश्लेषण रवी किरण सरांनी केलेलं आहे की ते आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत. आणि या सगळ्यामधल्या या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधल्या संबंधांची राज ठाकरे मनानं राजा माणूस आहे, दिलदार माणूस आहे. अरे असं म्हणून तुम्ही त्याला काहीच देत नाही. प्रॉब्लेम हा पण आहे ना. नाही विलासजी, मला सांगा किती दिवस झाले तुम्ही नुसती चर्चा करताय, काय दिलं तुम्ही राज ठाकरेंना सांगा बरं तुम्ही. यापूर्वी अनेकदा सन्माननीय राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, आपण सोबत काम करू असं सांगितलं होतं. कसा विश्वासघात झाला त्याच्या कहाण्या नेत्यांनी समोर येऊन आपल्याला सांगितल्या विलासजी, त्या आम्ही पाहिल्या. आणि मला एक प्रश्न पडतो की राज ठाकरेंची जी स्टाईल आहे पक्ष चालवण्याची, ती पाहता अशा पद्धतीनं चर्चा त्यांनी एखादा निर्णय घ्यायचं ठरवल्यानंतर होईल, बिलकुल मला असं वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्राची जनता कौल कुणाला देते राजकारणामध्ये, शेवटी हे सगळं आम्ही करतो कशासाठी, तर निवडणुका जिंकण्यासाठी. त्या संघटनेच्या बळावरती जिंकल्या जातात, लढल्या जातात. ठीक आहे वसंत, मी विचारतो त्यांना, ते मनसेत सुद्धा राहिले, आता शिवसेनेत आहेत, दोन्ही त्यांना माहिती आहे. नगरसेवक मुंबईत सोडून गेलेत, त्यांच्याकडे उमेदवार नाही आता सध्या. वसंत त्या खूप जवळ राहिले त्यांच्या, त्यामुळे त्यांना सगळंच माहिती आहे राज ठाकरेंचं. राज ठाकरे सातत्याने भाजपच्या सोबत राहिले, भाजपला मदत केली, लोकसभेला केली, विधानसभेला केली, सगळं केलं. त्यांच्या पदरात काय पडलं? कुठंतरी आपल्याला काहीच मिळत नाहीये आता, म्हणून आता आपण आपला मार्ग शोधला पाहिजे, या भूमिकेत राज ठाकरे आलेत असं तुम्हाला वाटतं? नाही असं काही नाहीये. बघा, ठाकरे हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मग ते राजसाहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील, त्यामुळं त्यांचं अस्तित्व हे ना मनसेचं कधी संपणार आहे, ना शिवसेनेचं उबाटाचं कधी संपणार आहे. हे जर असं असतं की कुठल्या पक्षाने ऑफर्स दिल्यानंतर न जर साहेबांना हा विचार करावा लागत असेल, तर मला वाटतं की मग निवडणूक होण्याच्या आधी निवडणुका झाल्यानंतर न ही लोक का मग जातात, नाही ना जायला पाहिजे. मग जर ते गेले, जर त्यांचं अस्तित्व या महाराष्ट्राला माहित नसतं, तर मग आतापर्यंत नुसतं फक्त एकत्र येण्याची चर्चा झाल्यानंतर न महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा भूकंप होण्याची गरज नाही ना. हा राजकीय भूकंपच केलाय ना. डॉक्टर राजू वगैरे म्हणतात भूकंप वगैरे काहीच नाही म्हणून. कसला भूकंप आणि कसला काय, कसली चर्चा. अहो ठाकरे बंधूंची चर्चा मीडियामध्ये होणारच, पण त्याचा ते म्हणतात बडे मुद्द्यामध्ये चर्चेला मुद्दा आला, हाच भूकंप आहे. हा भूकंप वगैरे काही प्रकार नाही आहे. आदरणीय रवी किरणजी ऐका 2 मिनिटं, मला बोलू द्या. आदरणीय रवी किरणजी जे म्हणाले, त्यांनी मी जे म्हणत होतो बर ठीक आहे हा तात्या पूर्ण करा तुमचं. या भूकंपाचे मी जो म्हटलं ना डॉक्टर साहेब की भूकंपाचे हादरे हे तुम्हाला आता नाही कळणार. या भूकंपाचे हादरे तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कळतील की हा भूकंप कसा आहे. म्हणून तर त्याच्या नुसत्या लहरी आल्यात फक्त आता, तर आता एवढी सगळी पायाखालची वाळू सरकल्यागत झालंय. का तुम्हाला असं वाटतंय, काय असं काय केलं त्यांनी म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं तुम्हाला वाटतंय? परवा दिवशी माईक, आता माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी माईक विचारा, मला बोलू ना. कशी चर्चा असेल, काय करणार तात्या एक लक्षात घ्या की साहेबांनी, शिंदे साहेबांचं स्पष्ट मत होतं कामाच्या बद्दल, त्या दिवशी बोलायचं होतं वेगवेगळ्या कामांबद्दल. याच्यावर ऑलरेडी बोलणं झालेलं आणि त्या रिपोर्टरनी परत तेच प्रश्न विचारले, म्हणून साहेब म्हणाले की अरे कामाचं बोला, हा प्रश्न झालाय, याचं काय महत्व नाही. त्यांना एकत्र यायचं तर येतील, नसेल यायचं तर येणार नाहीत. त्याच्यामुळे आमच्या चिडचिडीचा प्रश्न नाही. मी जे मगाशी म्हणत होतो की जे मत आदरणीय रवी किरण देशमुख साहेबांनी सांगितलं की ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
जर पुढच्या 10 आपण ते वर्षाचं दोघे एकत्र आले तर तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण आमच्या होईल. आमच्या नाही, अस्तित्वाचा नाही, प्रश्न अहो, येणारच नाही महाराष्ट्राच्या इलाजी. अस्तित्वाचा कारण प्रश्न, महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी जनतेने एकत्र आम्हाला येणार स्वीकारलंय असं काही ना. नाही नाही, महाराष्ट्राच्या ऐका. अस्तित्वाचा प्रश्न उद्धव कोण ऐका, ठाकरे महाराष्ट्राच्या स्वतःचं जनतेने स्थान महाराष्ट्राच्या हिंदू हृदय राजकारणामध्ये ते सम्राट शोधतायत. बाळासाहेब ठाकरेंचे बाळासाहेबांचे विचार विचार घेऊन त्यांनी जाणारा सोडले. हा. एकमेव तेव्हापासून नेता त्यांची ठीक आहे. नवल म्हणून मला- एकनाथ घडते. शिंदेना महाराष्ट्राच्या स्वीकारलंय. जनतेनं नाकारलं. मला आणि रवी हे- किरण सरांना विचारायचं आहे. रवी किरण सर, जर हे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचा फटका दाखवलेलं कुणाला? आहे. आपलं- हे दोन म्हणजे भाऊ एकत्र आले तर फटका आपलं कुणाला? मुसलमान व्हायची पाळी भाजपला, महाराष्ट्र शिंदेच्या शिवसेनेला बरोबर आहे. की हे काय कुणाला? बरोबर नाही? हिऱ्याच्या पोटी दोघे गारगोटी भाऊ- प्रकार आहे प्रबोधनकारांचं एक हा, नाही, अजितराव दोघे येतो. भाऊ नाही प्रबोधनकारांचं दो- बाळासाहेबांचं नाव घेण्याचं अजितराव येतो. सरांचं फक्त विश्लेषण ऐकू द्या मला, मग येतो तुमच्याकडे. रवी किरण दोघे सर. भाऊ जर एकत्र आले तर त्यांचा दोघांचाही राजकीय फायदा तर निश्चित होईलच. कारण त्यांची मतं विखुरली गेली आहेत. हा 2005 साली राज ठाकरे यांनी स्वतंत्र चूल मांडली. त्यांना वाटलं बाळासाहेबांचा वारसा माझ्याकडे आहे, वक्तृत्व आहे, कर्तृत्व मी दाखवतो, मला मतदान मिळेल. त्यांनी प्रयोग करून पाहिला. उद्धव ठाकरेंनी आपली वाटचाल स्वतंत्र सुरू ठेवली, पण 2019 नंतर हळूहळू त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. पण दोघे जर एकत्र आले, त्यांची विखुरलेली मतं त्यांना मिळू शकतात आणि त्यांची मतपेढी आहे. लोकसभा गेल्या वर्षी याच दिवसात झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपलं एक स्वतंत्र काही का असेना पण दाखवलं ना. ठीक आहे, विधानसभेला त्यांना मोठा धक्का बसलेला आहे, पण त्यांना मतदान होतं. त्यांचे 20 आमदार आहेत. राज ठाकरेंना मतदान होत नाही, पण त्यांच्या वक्तृत्वावर, त्यांच्या निर्णयांवर चर्चा होते. त्याचं रूपांतर मतदानात करण्यासाठी त्यांना ही युती म्हणजे त्यांच्या सोबत येणं आवश्यक आहे ना. ती दोघांचं बरोबर हे करतील, ते गणित जुळवतील. पण हो. त्याचा फटका सर्वाधिक कुणाला बसेल? शिवसेनेला बसेल, भाजपला बसेल? कारण राष्ट्रवादी तर मुंबईमध्ये नाही तशी समजा. हे दोघे भाऊ दोन मुद्दे घेऊन समोर जातील लोकांच्या. उद्धव ठाकरेंनी त्यांना जो आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जातो की हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांची भूमिका सोडली, ते काँग्रेसकडे झुकले वगैरे, ते त्यांना परत मिळवायचं आहे. दुसरी गोष्ट, राज ठाकरे कायम महाराष्ट्र, मराठी तरुणांचे प्रश्न वगैरे मांडत राहतात. ह्या दोन वोट बँक जर त्यांना मिळवता आल्या तर त्या दोघांचाही फायदा होईल ना. त्या दोन वोट बँक परत मिळवणं हे त्यांचं उद्देश. या दोन वोट बँक कशा मिळतील? हिंदुत्वासाठी जवळजवळ 5 ते 6 पक्ष एकत्र हिंदुत्वाच्या याच्यावर भांडतायत, वोट बँकेवर. त्याच्यामुळे त्यांना ते मिळायचा प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न मराठीचा, तर मराठीचे जे आता आम्हाला महायुतीला मतं मिळाली, त्या महायुतीच्या त्याच्यात मराठी मतं नाहीत का? आम्हाला 132 आमदार, आमचे 60 आमदार, अजित पवारांचे आमदार, ह्याच्यात मराठी मतं नाही आहेत. आपण हिंदीमुळे तुमची किती अडचण नाही, झाली? ऐकून घ्या. पण कुठची मराठी मतं यांच्याकडे जातील? मी तर वेगळं विश्लेषण देतोय की हे दोन पक्ष का फुटले, तर यांचे कार्यकर्ते एकत्र आलेले नाही आहेत. गेली कित्येक वर्ष एकमेकाच्या विरोधात भांडतायत. हे जे तुटलेले कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते एकत्र येणार नाहीत आणि ते आमच्या शिवसेने परत येतील. ठीक आहे. कारण ती बाळासाहेबांची शिवसेना आहे. ठीक आहे. म्हणून ते आमच्याकडे किशोर तिवारीजी. विलास, प्लीज. एक मिनिट घेतो. हा, मला प्लीज सर. वाघमारे साहेब जे बोलले त्याला उत्तर देतो की हे बघा, मतदान करायला जात असताना प्रत्येक वेळी मतदार हा विचार करतो की मी ज्याला मतदान करणार आहे ते मत माझं योग्य ठिकाणी जातंय की नाही, माझा विचार कोण पुढे नेतोय ते बघतो. जर शिवसेना विखरलेली दिसली त्यांना, मनसेचं जर त्यांना असं वाटलं की हा पक्ष विश्वासार्ह आम्हाला वाटत नाही, म्हणून तर त्यांना मतदान कमी झालं ना. म्हणून तुमच्याकडे मतदान गेलं. पण आता जर समजा त्यांच्या मतांमध्ये परिवर्तन करण्यात हे दोघं भाऊ जर यशस्वी ठरले, दोघं एकत्र फिरले, दोघांनी एकत्रित अपील केलं, दोघांनी एकत्रित काय त्यांचं वचननामा काय वगैरे असं दिला, तर फरक पडू शकतो ना. मग लोकांचं मतदान कायमस्वरूपी गृहीत नाही धरता येत आपल्याला लोकशाहीमध्ये. पण रवी किरणजी, जे कार्यकर्ते आहेत, आता आम्ही रस्त्यावर फिरतो, कार्यकर्त्यांनी जी स्वतःची बांधणी केलेली आहे, ते उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते मनसेसाठी त्याग करायला तयार नाहीत. कारण त्यांनी त्याग केलाय आणि ते मनसेचे कार्यकर्ते उद्धव साहेबांसाठी त्याग करायला तयार नाही. ते कार्यकर्ते आमच्याकडेच येणार. किशोर तिवारी हसतायत, बहुतेक त्यांना पटत नाहीये. कसं पटत नाही? जो मुंबईतला नगरसेवकाच्या पदासाठी
आज एकनाथ गेली शिंदे 10 वर्ष आणि मनसेचा अजित दादा, कार्यकर्ता ज्या राबतोय. पद्धतीनं वसंत ते पण बाहेर हसतायत. निघून अरे तो कार्यकर्त्यांची कार्यकर्ता कामं कसा करतायत. जाईल त्यामुळे भरभरून विलास, मतं मिळालेली कसा आहेत. जाईल उबाटाकडे? हे हा आमचं अजितराव काहीतरी नाव आहे, आमचं अजितराव काहीतरी शिवसेनेला brand तुम्ही आहे, सोबत लोकं ठेवणार आहेत का? असं होणार नाही. शिवसेनेला तुम्ही सोबत ठेवणार आहेत का? तुमचा काय प्लॅन आहे? तुमचं काहीतरी रणनीती म्हणालात, त्या रणनीतीत या आहेत का सोबत? मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की थांबा ना, अजितरावनं बोलू द्या. नाही, नाही, महायुती मित्राला एकत्र बोलू द्या लढणार, ना. एकत्र लढणार असं अरे मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाहीर सांगू केलं. द्या ना, तुम्हीच म्हणताय ते आम्हाला ते सोबत नाही ठेवते. विलासजी, मी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगतो काय आहे की बघा, आजचा दिवस, आजची तारीख, आजचा वार लक्षात ठेवा, ही चर्चा लक्षात ठेवा. तात्या म्हणाले तसं हा जो भूकंप आहे तात्या, हा फक्त आपला सेन्सेक्स वर नेण्याकरता आहे. असं जर खरंच काही घडलं तात्या, तर आपण पुण्यात येऊ, दोघं सोबत मिसळ खाऊ आणि याच्यावरती पुढची चर्चा करू. कारण त्याचं पण मी तुम्हाला एवढा तुम्हाला विश्वास सांगतो, आहे ते येणार नाहीत एकत्र? अहो विलासजी, याच्यापूर्वी असे अनेक प्रयत्न झाले, ज्यांनी ते प्रयत्न केले. 2 दिवस ते सगळे लोक माझ्याशी बोलतायत, कोणीच विश्वास ठेवायला तयार अहो, नाही. भूकंप म्हणजे सोडा, बाजारात तुम्ही पेल्यातलं तसला वादळ प्रकार आहे आहे, आम्ही तेच ग्लासामधलं. सांगतोय. हा. आणि हे एक गोष्ट ग्लासातलं लक्षात घ्या, वादळ आहे. विलासजी, महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता आता बदललेली हा. आहे. लोकांना काम हवंय, लोकांना विकास हवाय, लोकांना लोकांना हे काय कळतं नको, बरोबर की आहे. आपल्या महाराष्ट्राचा विकास कोण अहो, करणार आहे. तुम्ही- हजारो कोटींचा वसंत निधी ते येतोय, काय म्हणतात बघा, महाराष्ट्र बदलतोय, हे पेल्यातलं वादळ आहे म्हणतायत, हे काय काम होणार नाही करणारे असं. हे ग्लासातलं आहे, काम ग्लासातलं आहे करणारे बघा, नेते हवेत, ग्लासातलं घरात वादळ. बसणारे नेत्यांना महाराष्ट्राची वादळ जनता हे स्वीकारणार नाही. ग्लासातलं आहे का आणि मी तुम्हाला पेल्यातलं सांगतो, राज ठाकरे अत्यंत हुशार, चाणाक्ष नेते, डुबत्या नौकेत जाऊन ते बसणार नाही. मला एक हा वसंतजी तुमच्या आता सोबत काय येणं होतं म्हणजे डुबत्या नौकेत बसण्यासारखं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्यासोबत नाही, जाऊन नाही. काय सत्ता नाही, काही नाही, तुमच्याकडे काही नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाघमारे साहेबांना हेच सांगायचंय की त्यांची आताची एक निवडणूक झाली आहे, किशोर भाऊ येतो. अजून भरपूर निवडणुका त्यांना पाहायच्या. त्यामुळे एका निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपला सोबत जाऊन तुम्ही हे सगळे विषय केलेले आहेत. त्यामुळे आम्ही मनसे असेल किंवा शिवसेना उभाटा असेल, आम्ही अगदी खूप निवडणुका झाल्यात आमच्या. तुमची पहिलीच निवडणूक झाली आहे आणि एका निवडणुकीमध्ये इतकं काय उगाच आभाळाला लाथा मारणं एवढं योग्य नाहीये. नाही त्यामुळे तुम्ही आता जे तात्या, म्हणताय पण ना, एका निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता कधी आणल्या नव्हते होत्या. ते 60 आमदार आणलेला. आम्ही एवढे हा. खासदार आणले. हेच उद्धव साहेब म्हणत होते की एक आमदार येणार नाही, एक खासदार येणार नाही. आज ते म्हणतात महाराष्ट्राने तुम्ही जहाज दाखवून बरोबर दिलं. पकडलीये, जहाज तुमचं जहाज बरोबर महाराष्ट्राने पकडलीये. दाखवून दिलं की एकनाथ शिंदे हाच पर्याय आहे शिवसेना बनून. किशोर आणि भाऊ म्हणून आम्ही पुढे आलो. किशोर भाऊ बघा, आता ते म्हणतायत की बुडणारं जहाज आहे, ह्या जहाजात कशाला बसायचं. राज ठाकरेंना ते एक प्रकारचा सल्ला सुद्धा देत आहेत भाजपचे नेते, आणि असं काय होणार नाही म्हणतायत ते. तुम्हाला असं वाटतं की जर असं झालं तर एक प्रकारचं चॅलेंज उभं राहू शकतं, एक पॉलिटिकल चॅलेंज उभं राहू शकतं? हे बघ, उद्धवजी आणि राज ठाकरेजी एक ठिकाणी येणार, हम्म या चर्चेमध्ये पॉझिटिव्ह रवी किरण बोलत होता, हम्म वसंत मोरे तात्या आपल्या याच्यात हसत होते. परंतु अजित चव्हाण आणि राजू वाघमारे यांची ती अशी जड फड का होत होती मला समजलं नाही. हे लोक एवढे बेचैन का आहे ते मला समजलं नाही. राजूजी म्हणजे येतील ना तुमचा दोन निशाणा भाऊ एक बरोबर ठिकाणी. लागलाय असं म्हणायचं तुम्हाला? अरे नाही, 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 या असं काही लोकांना आता अजित चव्हाण काय म्हणतो ते येणारच नाही, हा आणि राजू वाघमारे म्हणतो की पेल्यातलं वादळ आहे हे वगैरे. अरे सगळं बरोबर आहे, तुम्हाला सत्ता आली आहे, सगळं बरोबर आहे. परंतु मुंबई धोक्यात आहे, महाराष्ट्र धोक्यात आहे. गुजराती आक्रांताचा पहिल्यांदा हल्ला एवढा मोठा झाला आहे आणि त्याच्यातून वाचवण्यासाठी या भावांनी आपले अहो अरे थांबा ना. किशोरजी, हीच मुंबई भाऊ, तुम्ही 27 राहता वर्ष नागपूरला, होती आम्ही तर उबाटाकडे. मुंबईत राहतो. काय 27 लोकांना वर्ष कसला धोका आहे? शिवसेनेकडे मुंबई महाराष्ट्र होती. उद्योगात काय मला केलं बोलू मुंबईचं द्या. भलं? ठीक आहे, नंबर माझा वन वेळ आहे. संपलाय. नाही. माझा वेळ काय संपलाय. केलं? रवी किरण सर, महाराष्ट्र शेवटचा मुद्दा, दुष्काळमुक्त शेवटचा महाराष्ट्र मुद्दा. उभा अरे राहिलाय. बोलू द्या ना, हो पुढची बोलू पिढी द्या. दुष्काळ पाहणार नाही. रवी किरण सर, शेवटचा मुद्दा. ही सगळी लढाई आहे ना, एका मुंबईसाठी अतिशय महत्वाची ठरते, आणि ही मुंबई कुणाची, आवाज कुणाचा, याचं उत्तर देणारी पुढची निवडणूक असणार आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये जो मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे की ही मुंबई कुठल्याही परिस्थितीत ठाकरेंच्या हातून काढून घ्यायची, आता ठाकरेंनी ठरवलेलं दिसतंय का की ही मुंबई आपल्या हातून जायची नाहीये, जाऊ द्यायची नाहीये, आणि त्यात ते यशस्वी होऊ 1900 शकतील का? अगदी असा आहे विलास की 1966 पासून शिवसेना चर्चेत राहिलेली आहे कायम.
आज आज शिवसेनेसमोर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आणि मनसे समोर मोठे प्रश्न आहेत त्यांच्या अस्तित्वाचे. जर मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स जर वीक ठरला, म्हणजे खूपच म्हणजे नगण्य जागा आल्या, तर पुढचं राजकारण करणं ते अवघड जाणार आहे दोघांना. मुंबई अतिशय महत्वाचं शहर आहे, आंतरराष्ट्रीय तोंडवळ आहे त्याचा, जवळपास 70-80 हजार कोटीचं बजेट आहे, एवढी मोठी महानगरपालिका, मराठी अस्मितेचे प्रश्न, हे सगळं घेऊन जर ते त्यांना जर असं वाटत असेल की आपण जर हे मुद्दे उचलून जर राजकारणामध्ये पुन्हा एकदा भरारी घेऊ शकू, तर ते एकत्र येतील. जर त्यांना स्वतःचे प्रश्न त्यांना अतिशय गंभीर वाटत असेल, व्यक्तिगत प्रश्न, तर ते येणार नाहीत, कारण ते दोघेही कसलेले राजकारणी आहेत ते दोघं. त्यांनी लहानपणापासून राजकारणच बघितलंय काकांचं. तर त्यांना तो निर्णय कसा घ्यायचा की नाही हे दोघांना व्यवस्थित कळतं. प्रश्न तुमच्या याच्यानुसार मला पटला की बरोबर आहे, हे अस्तित्वाचं तर आहेच आहे दोघांच्या.